इयत्ता पहिली, विषय गणित, घटक क्रमांक 12, 11 ते 20 ची ओळख. सुरुवातीला आपण अध्ययन निष्पत्ती पाहूया. अध्ययन निष्पत्ती क्रमांक 3.4. विद्यार्थी विशिष्ट अंकापासून पुढे व मागे अशी मोजणी करतो. अध्ययन निष्पत्ती क्रमांक 5.2. विद्यार्थी 20 पर्यंतच्या संख्या ओळखतो व लिहितो आणि 10 पर्यंत संख्यानामे लिहितो. आता पहा, हे 1, 2, 3, 4, 5, 6 असे एकक आहेत. एकक म्हणजे सुटे. आणि ज्यावेळेस असे 10 सुटे एकत्र होतात त्यावेळेस त्यांचा एक दशक बनतो, ज्याला आपण दशक दांडा देखील म्हणतो किंवा एक दशक म्हणतो. एक दशक म्हणजे किती मग? 10. एक दशक बरोबर 10. एका दशक मध्ये 10 एकक असतात. आता आपण अंक पाहूया. 11. 11 म्हणजे हे आहेत 10 आणि हा एक 11. यामध्ये हा किंवा दशक दांडा म्हणजे एक दशक आणि हा आहे एक एकक म्हणजे एक. एक दशक म्हणजे 10. एक दशक म्हणजे 10 आणि एक एकक म्हणजे एक. एक एकक म्हणजे एक सुटाम. एक दशक एक एकक 11. एक दशक एक एकक 11 किंवा 10 आणि 1 11. पुढचा अंक आहे 12. 12 म्हणजे हे 10 आणि ह्या 11 आणि 12. यामध्ये हा आहे एक दशक. एक दशक म्हणजे 10 आणि हे 1 आणि 2. 2 सुट्टे आहेत म्हणजेच 2 एकक आहेत. एक दशक म्हणजे 10. एक दशक म्हणजे 10 आणि 2 एकक म्हणजे 2 सुट्टे ठोकळे 2. एक दशक 2 एकक 12. एक दशक 2 एकक 12 किंवा 10 आणि 2 12. 10 आणि 2 12. पुढचा अंक आहे 13. 13 म्हणजे हा 10 आणि हे 11 12 आणि 13. यामध्ये हा दशक एक दशक आहे किंवा एक 10चा गट आहे आणि हे 1 2 आणि 3. हे 3 काय आहेत? सुटे आहेत किंवा 3 एकक आहेत. 3 एकक. एक दशक म्हणजे 10. एक दशक म्हणजे 10 आणि 3 एकक म्हणजे 3 सुटे ठोकळे 3. एक दशक 3 एकक 13. एक दशक 3 एकक 13 किंवा 10 आणि 3 13. 10 आणि 3 13. पुढचा अंक आहे 14. 14 म्हणजे हे 10 आणि हे 11 12 13 आणि 14. यामध्ये एक दशक आहे. एक दशक म्हणजे 10चा एक ठोकळा आणि हे आहेत 1 2 3 4. 4 एकक म्हणजे 4 सुटे ठोकळे. एक दशक म्हणजे 10. एक दशक म्हणजे 10 आणि 4 एकक म्हणजे 4. 4 सुटे ठोकळे. एक दशक 4 एकक 14. एक दशक 4 एकक 14 किंवा 10 आणि 4 14. 10 आणि 4 14. पुढचा अंक आहे 15. 15 म्हणजे हे 10 आणि हे 11 12 13 14 आणि 15. यामध्ये हा आहे एक दशकचा ठोकळा. एक दशक
आणि हे आहेत 5 एकक. 1 2 3 4 आणि 5. 5 एकक म्हणजे 5 सुटे ठोकळे. 1 दशक म्हणजे 10. 1 दशक म्हणजे 10 आणि 5 एकक म्हणजे 5 सुटे ठोकळे. 5 एकक म्हणजे 5. 1 दशक 5 एकक 15. 1 दशक 5 एकक 15 किंवा 10 आणि 5 15. पुढचा अंक आहे 16. 16 म्हणजे हे 10 आणि हे 11 12 13 14 15 आणि 16. यामध्ये हा आहे 1 दशक दांडा. 1 दशक आणि बाकीचे हे 6 एकक आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. 6 एकक. 1 दशक म्हणजे 10. 1 दशक म्हणजे 10 आणि 6 एकक म्हणजे 6 सुटे ठोकळे. 6 एकक म्हणजे 6. 1 दशक 6 एकक 16. 1 दशक 6 एकक 16 किंवा 10 आणि 6 16. पुढचा अंक आहे 17. पुढचा अंक आहे 17. 17 म्हणजे हे 10 आणि हे 11 12 13 14 15 16 आणि 17. यामध्ये हा आहे 1 दशक. 1 दशक आणि हे आहेत बाकीचे एकक. 1 2 3 4 5 6 आणि 7. 7 एकक म्हणजे 7 सुटे ठोकळे. 1 दशक म्हणजे 10. 1 दशक म्हणजे 10 आणि 7 एकक म्हणजे 7 सुटे ठोकळे. 7 एकक म्हणजे 7. 1 दशक 7 एकक 17. 1 दशक 7 एकक 17 किंवा 10 आणि 7 17. पुढचा अंक आहे 18. 18 म्हणजे हे 10 आणि हे 11 12 13 14 15 16 17 आणि 18. 18. यामध्ये हा आहे 1 दशक. 1 दशक आणि हे आहेत 8 एकक. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 एकक. 1 दशक म्हणजे 10. 1 दशक म्हणजे 10 आणि 8 एकक म्हणजे 8 सुट्टे 8 ठोकळे. 1 दशक 8 एकक 18. 1 दशक 8 एकक 18 किंवा 10 आणि 8 18. 10 आणि 8 18. पुढचा अंक आहे 19. 19 म्हणजे हे 10 आणि हे 11 12 13 14 15 16 17 18 आणि हा 19. यामध्ये हा आहे 1 दशक म्हणजे 10चा गट आणि हे आहेत 9 एकक किंवा 9 सुटे ठोकळे. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 9 एकक किंवा 9 सुटे ठोकळे. 1 दशक म्हणजे 10. 1 दशक म्हणजे 10 आणि 9 एकक म्हणजे 9. 9 एकक म्हणजे 9.
एक दशक 9 एकक 19, 1 दशक 9 एकक 19 किंवा 10 आणि 9 19, 10 आणि 9 19. पुढचा अंक आहे 20. 20 म्हणजे हे 10 आणि हे 10, 10 आणि 10 20, म्हणजेच हा 1 दशक आणि हे 2 दशक. 20 म्हणजे 2 दशक. 2 दशक म्हणजे 20, इथे एकक नाही. 2 दशक म्हणजे 20. 20. आता आपण उजळणी करूया. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. 2 दशक 20. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि इतरांना शेअर करा. इयत्ता पहिलीचे सर्व विषयांचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तेव्हा पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसह.